पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर MIDC परिसरात असलेल्या विराज प्रोफाईल कंपनीत सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाले। सकाळी काम सुरू असताना कंपनीत एका पाठोपाठ 3 भीषण स्फोट झाले। हे स्फोट इतके शक्तिशाली होते की या स्फोटाच्या धक्क्यांनी आजूबाजूच्या परिसरात हादरा बसला। याशिवाय स्फोटाची तीव्रता इतकी होती की कारखान्याच्या बांधणीसाठी वापरलेले लोखंडी पत्रे देखील उडून गेले। एवढेच नव्हे तर सुरक्षा रक्षकांची कॅबिन असलेल्या भागातही काचा फुटल्या होत्या। यावरून या स्फोटाच्या तीव्रतेची कल्पना येऊ शकते की विराज प्रोफाईल ही कंपनी तारापूर MIDCच्या SMS1 या प्लांटमध्ये आहे। ही कंपनी भंगार वितळवून त्यापासून स्टील तयार करते। आज सकाळी पहिल्या शिफ्टचे कामगार कंपनीत आले होते। त्यांनी काम सुरू केल्यानंतर काही वेळातच कंपनीतील फर्नेस टँकमध्ये स्फोट झाला। हा स्फोट झाला तेव्हा कंपनीत 100 ते 150 कामगार हजर होते। स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व आतापर्यंत 3 कामगार जखमी असल्याची माहिती मिळाली आहे। मात्र या स्फोटाची तीव्रता पाहता आणखीन काही कामगार जखमी असल्याची शक्यता नाकारता येत नाही। आज सकाळी नेहमीप्रमाणे उत्पादन सुरू असताना अचानक झालेल्या या जोरदार आवाजाने कारखान्यातील कामगारांसह लगतच्या स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली। स्फोटाची माहिती मिळताच मदत कार्य सुरू करण्यात आले असून जखमी कामगारांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते। तारापूर MIDCमध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांचे सत्र थांबवण्याचे नाव घेत नसल्याने येथे रोज काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या जीवाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आला आहे। बोईसरमधील विराज प्रोफाईल स्टील इंडस्ट्रीमध्ये आज 10:30 ते 11:45च्या सुमारास एक मोठा ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली। घटना होताच बोईसर पोलीस स्टेशनचे PI त्यांचा स्टाफ तसेच SDPO बोईसर आणि मी स्वतः आम्ही त्वरित स्पॉटवर रवाना झालो। घटनास्थळी पोहोचल्यानंतर समजले की एक ब्लास्ट जो आहे तो फर्नॅन्स आहे, ती भट्टी आहे। तर स्क्रॅप वितळण्याच्या भट्टीमध्ये हा ब्लास्ट झाल्याचं निष्पन्न झालं। अर्ली वॉर्निंग सिस्टम 2 मिनिट आधी अलार्म वाजल्यामुळे तिथले सर्व वर्कर्स वेळेवर बाहेर आले। एक क्रेन ऑपरेटर त्याला वेळेवर बाहेर येता आलं नाही, त्याला काही बर्न इंजुरीज आहे आणि त्याला स्टारलाईट हॉस्पिटल येथे त्याला उपचाराकामी आपण त्वरित दाखल करण्यात आलेलं आहे। अजूनही त्यामध्ये चौकशी सुरू आहे आणि डिशचे ऑफिसर येऊन पण त्यांची एन्क्वायरी करतील। सध्या तरी सर्व वर्कर्सपैकी एक वर्कर जखमी आणि कोणालाही जीवितहानी कुठली झालेली नाही आणि पुढील तपास सुरू आहे।